एकनाथ शिंदे हे संधी साधूत. तर त्यांनी आनंद दिघेंची जी प्रतिमा आहे, जी त्यांचं वलय आहे, त्याचा फायदा मिळावा एवढंच बघितलंय. एकनाथ शिंदे कोणामुळे लोकांना माहीत झाले, ठाण्याच्या बाहेर त्यांना कोण ओळखत होतं, पण ते गेले आणि आपला मोठेपणा दाखवला त्यांनी. पण ते काही लक्षण काही बरोबर नाही. अजित पवारांचं असं आहे, आपल्या काकांच्या पुण्याईवर ते पुढे आले, पण नाव मोठे आणि लक्षण खोटे. आपल्या घरातच आपला मुलगा एवढे करतोय 400 कोटी आणि ते वडिलांना माहिती नाही, असं कसं होईल? एकनाथ शिंदे आताच भाजपने त्यांचे पंख कापायला सुरुवात केलेली आहे. काही दिवसानंतर एकनाथ शिंदे हे राजकारणात होते ह्याचं लोकांना आठवण करावी लागेल. पुढचं आहे देवेंद्र फडणवीस. नमस्कार, मी देवयानी मोरे. विस्टा न्यूज मराठीच्या विस्टाचा कट्टा या मुलाखतीच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते सुभाषजी देसाई साहेब. साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे विस्टा न्यूज मराठीमध्ये. नमस्कार. नमस्कार साहेब. तर साहेब, सगळ्यात आधी तुमचा जो राजकीय प्रवास, म्हणजे तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती आपल्या प्रेक्षकांना समजली तर जरा बरं होईल. तुमचा जो प्रवास आत्तापर्यंतचा. मला असं वाटतं की लोकांना, जनतेला, आपल्या प्रेक्षकांना माझी बऱ्यापैकी माहिती असावी, कारण मी राजकीय क्षेत्रामध्ये उणापुरवा 40-45 वर्ष सक्रिय आहे. आणि एकच पक्ष आणि एकच नेता हे माझं सूत्र असल्यामुळे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी मी प्रभावित झालो. त्यांची भाषणं ऐकली सुरुवातीच्या काळात आणि त्यांनी प्रभावित होऊन मी शिवसेनेमध्ये गेलो आणि तिथपासून आज तागायत शिवसेना हा एकच पक्ष आणि नेतृत्व बाळासाहेबांचं एक प्रकारे आमचं ते दैवतच आहे. आणि ह्या पक्षाबरोबर मी कार्य करत आहे. पक्षाने मला संधीसुद्धा दिली. शिवसैनिक या इथपासून जी सुरुवात झाली ती शिवसेनेचा नेता इथपर्यंत मी आलो. त्याचबरोबरीनं मला विधानसभेमध्ये आमदार होण्याची 3 वेळा संधी मिळाली. मंत्रिपदसुद्धा मला पक्षामुळेच मिळालेलं आहे, बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे मिळालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ही माझी आजपर्यंतची वाटचाल आहे. आणि माझ्या परीनं मी शिवसेना पक्षाला जे काही योगदान द्यायला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्राची जी काही सेवा करता येईल तीसुद्धा करण्याचा मी प्रयत्न केला आहे. बरोबर आहे सर. तुम्ही आधी पत्रकारितेत होतात असं मी एकंदरीत वाचलं एका ठिकाणी. बरोबर आहे. मी जर्नलिझमचा त्याची पदविका इथपर्यंतचा अभ्यास केला आणि त्यानंतर आपसुकच माझे साधारणपणे साप्ताहिक मार्मिक इथे थोडं काही ना काही योगदान देता आलं, तेवढं मी देऊ शकलो. आणि खरा माझा पत्रकारितेतला प्रवास जो सुरू झाला तो हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी दैनिक सुरू करायचं ठरवलं आणि सामना ह्याचं काम सुरू करायचं ठरवलं. तेव्हा पहिल्यांदा मला ती जबाबदारी दिली की ह्याची सगळी मांडणी जी करायची आहे ही अगदी शून्यातून आपल्याला सुरुवात करायची आहे, हे काम तू कर असं मला सांगितलं. हे 1988ची ही गोष्ट आहे. आणि 88 ऑगस्टमध्ये प्रथम बाळासाहेबांनी माझ्याकडे ही जबाबदारी दिली आणि आम्ही 23 जानेवारी 1989 ह्या दिवशी सामना दैनिकाचा पहिला अंक प्रकाशित करू शकलो. अरे वा, खूप छान. म्हणजे तुम्ही तेव्हापासून बाळासाहेबांच्या सोबती आहात आणि आता साहेबांसोबत, उद्धव साहेबांसोबत मला वाटते फार कमीच बाळासाहेबांच्या तालमीत घडलेले शिवसैनिक असतील. त्यापैकी एक सर्वात विश्वासू म्हणजे तुम्ही एक आहात. एक तर काय झालं की बाळासाहेबांच्या बरोबरचे नेते जसे साहेब हे जग सोडून गेले तसे बरेच नेते मंडळी सुद्धा त्यांचं निधन झालं. बरोबर. मग त्याच्यामध्ये दत्ताजी साळवी, वामनराव महाडिक, मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर ही अशी मालिका होती ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांची. त्यातलं आता कोणीच नाहीये. माझ्यासारखे अगदी क्वचितच नेते आता त्या पिढीतले राहिलेले. बरोबर आहे. परंतु गजानन कीर्तीकर हे देखील मला वाटतं साहेबांच्या तालमीत घडलेले शिवसैनिक, पण ते त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला. तर साहेब, आपण पहिल्या आपल्या प्रश्नाकडे वळूया. पहिला प्रश्न असा आहे की राजसाहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र येत आहेत महाराष्ट्रामध्ये, बरोबर?
तर त्यांच्या एकत्र येणारे महाराष्ट्रामध्ये सत्ता समीकरण जे आहे ते उलटू शकतं अशी लोकांची भावना आहे, किंवा आत्ताची जी परिस्थिती पाहता प्रशासन यंत्रणा, राजकीय परिस्थिती, हे जे सगळं चाललंय ते बदलायला भाग पडेल का? संबंध महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं कुतूहल आहे. हे कुतूहल एका गोष्टीवर आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि मनसेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या ज्या अलीकडे भेटीगाठी झाल्या त्यामुळे ते एकत्र येतील आणि राजकीय सुद्धा पुढची जी वाटचाल आहे ती एकत्र करतील ह्याची फार मोठी उत्सुकता, कुतूहल संबंध महाराष्ट्रामध्ये आहे. आणि निश्चितच मराठी मनाला ह्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे, कारण ह्या दोघांकडून महाराष्ट्राला खूप अपेक्षा आहे. आणि केवळ महाराष्ट्राचं हित हा एकच अजेंडा हे दोघे राबवतील. इतर कुठल्याही पक्ष जर आपण पाहिलं, खास करून जे अखिल भारतीय पातळीवर काम करणारे पक्ष असतात त्यांचे वेगवेगळे विषय असतात, अजेंडा असतो, त्यांना अखिल भारतीय राजकारणाचा विचार करावा लागतो. फक्त महाराष्ट्राचा विचार करणारे कोण, तर हे दोघे आहेत, माननीय उद्धवसाहेब ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे. हे दोघे करू शकतात आणि म्हणून महाराष्ट्राला, मराठी माणसांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहे. पण असा देखील एक प्रश्न जनतेतून येत असतो की आतापर्यंत ही दोघे का एकत्र आले नव्हते, कारण की अशा अनेक घटना घडल्या की असं वाटलेलं जनतेला की हे एकत्र येतील, आता येतील, पण हे ह्याच वेळेला का? म्हणजे असं देखील बोललं जातं की BMCच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे केलं जातंय. बघा, मला वाटत नाही की एका निवडणुकीसाठी, कारण निवडणुकीची त्यांनी घोषणाच केलेली नाही. बरोबर. ही महाराष्ट्राची अपेक्षा आहे की त्यांनी निवडणुका सुद्धा एकत्र लढवा. बरोबर. ह्या दोघांनी नेत्यांनी निवडणुकीबद्दल काहीही बोललेलं नाहीत, परंतु ते दोघे एकत्र आले, भेटले. आणि असं महाराष्ट्राची आणि संबंध मराठी जनतेची ही अपेक्षा आहे आता की ह्या दोघांनी एकत्र वाटचाल करावी, ज्यामुळे फक्त महाराष्ट्राचे हित बघणारे हे दोघे नेते आहेत. इतर पक्ष हे अखिल भारतीय धोरण राबवणारे असल्यामुळे त्यांना काही बंधनं येतात. या दोघांना महाराष्ट्र हिताच्या मध्ये कुठली बंधनं नाही, त्यामुळे अपेक्षा खूप मोठी आहे. आणि मला पण असं खूप अशी वाटते शक्यता की पुढची वाटचाल हे दोघे एकत्र करतील. नक्कीच नक्कीच. आणि महाराष्ट्र त्या क्षणाची वाट बघत आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया साहेब. मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे, ही देशातील सर्वात श्रीमंत सत्ता आहे. तर आज ही जी महानगरपालिका आहे ती BJPच्या रडारवर आहे आणि त्यात आता शिवसेनेचे 2 तुकडे झाले आहेत. तर सामान्य शिवसैनिकांच्या भावना ज्या आहेत ते या क्षणाला किती निर्णायक ठरतील? ही गोष्ट खरी आहे की आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत, जवळच आहेत, लवकर होतील. बरोबर. आणि त्यासाठी सर्वच पक्ष आपापली तयारी करत आहेत. शिवसेनेच्या बाबतीत मी एक गोष्ट नक्की सांगेन की मुंबई आणि शिवसेना हे एक जबरदस्त समीकरण आहे. बरोबर. शिवसेनेचा जन्म मुंबईतला. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली ती मुंबईमध्ये मुंबईचे प्रश्न, मुंबईतल्या मराठी माणसांचे प्रश्न समोर ठेवून केलेली आहे. आणि मला असं वाटतं की शिवसेने इतकी मुंबई इतर कुठल्या पक्षांना समजलेली नाही. बरोबर. शिवसेना मुंबईकरांच्या जीवनाशी, त्यांच्या सुखदुःखांशी, त्यांच्या प्रश्नांशी जेवढी एकरूप झालेली आहे, इतर कुठलाही पक्ष तसा एकरूप झालेला दिसत नाही. आणि त्यामुळं मुंबईसाठी शिवसेना आपल्याला न्याय देईल अशी फार मोठी अपेक्षा मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसांची आहे. आता हे दोघे बंधू एकत्र आल्यामुळे ही ताकद, एकजुटीची जी ताकद आहे ती पुढे जाईल आणि ह्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र हिताचा विचार होईल अशी खूप आशा आहे. तर याच आधारावर आपण पुढचा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये जेव्हा मागे निवडणुका झाल्या तेव्हा लाडकी बहीण योजना आली. आता बिहारचं उदाहरण बघितलं की निवडणुकीमध्येच 10,000 महिलांना मिळतील अशी एक योजना आली. तर BMCच्या पार्श्वभूमीवर काही वेगळं भाजप किंवा जे सरकार आहे ते करू शकतं का, योजना किंवा काही अजून वेगळं? हे बघा, हे रेवडी वाटप किंवा लॉलीपॉप देणं हा प्रकार निवडणुकांमध्ये अलीकडे जास्त झालाय, बोकाळलाय असं मी म्हणेन. परंतु हे मुंबईकर आहेत. मला वाटत नाही मुंबईचा नागरिक अशा कुठल्या रेवड्यांवर भरोसा ठेवेल. त्यांनी तो असा हे होणार नाही, पागल होणार नाही. मुंबईकर हा अत्यंत सुजाण असा मतदार आहे आणि मुंबईतल्या प्रश्नांची त्यांना चांगली माहिती आहे आणि त्याबद्दल कोण काय करतंय
याबद्दल तो जागरूक असतो. त्यामुळे असं काहीतरी एखादं मधाचं बोट दाखवलं म्हणून मुंबईचे मतदार मतदान करतील हे बिहारमध्ये जर घडत असलं तरी इकडे काही घडण्याची शक्यता नाही. मुंबईकर एक बघतो की मला ज्या अडचणी आहेत मुंबईतला नागरिक म्हणून माझ्यासमोर जे प्रश्न आहेत, मग ते वाहतुकीचे असतील, पाणी पुरवठ्याचे प्रश्न असतील, स्वच्छतेचे आहेत, कचरा व्यवस्थापनाचे आहेत, असे प्रश्न सोडवण्यामध्ये कोण सक्षम आहे ही तो कसोटी लावणार. आणि ह्या परीक्षेवर त्याला निश्चितच मला असं वाटतंय गेल्या अनेक वर्षांचा अनुभव बघितल्यानंतर लोकसभेसाठी विधानसभेसाठी जनतेनं भारतीय जनता पक्षाला कौल दिला. बरोबर. त्या झाल्या निवडणुका. आणि देशाचं राजकारण आहे, महाराष्ट्राचं राजकारण आहे. पण मुंबईचे प्रश्न समजणारा कोण? तर आजच्या घडीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याखेरीज मुंबईच्या प्रश्नांची सखोल जाण आणि जाणीव असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याखेरीज अन्य नेते मला दिसत नाही. आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये जनतेचा चांगला कौल, म्हणजे मी फक्त मराठी माणसं म्हणत नाही, मुंबईतले माझ्या माहितीत अनेक अमराठी लोक आहेत, काही सोसायटी आहेत, काही वस्त्या आहेत, ते असं म्हणतात की आम्ही लोकसभेसाठी कुठल्या पक्षाचा विचार करतो, विधानसभेसाठी करतो, पण मुंबईचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की मुंबई शिवसेनेच्या हातातच सुरक्षित आहे, अशी सर्वसाधारण लोकांची भावना आहे. ही भावना ह्या मतदानामध्ये दिसेल. म्हणजे मुंबई ठाकरेंचीच असं एकंदरीत तुम्हाला साधारणपणे ते समीकरण आहे. समीकरण. आणि तुम्हाला मोठ्या मताधिक्याने चांगले नगरसेवक निवडून येतील असा एक विश्वास आहे. बरोबर. आता आपण गोरेगावच्या प्रश्नाकडे वळूया की मागील निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडून समीर देसाई हे उमेदवार होते. तर एक अशी चर्चा होती की समीर देसाई यांना पक्षांतर्गत गटबाजीमुळे पराभव स्वीकारावा लागला. तर यावर असं नाही, असं काही झालेलं नाही. बघा मग लोकसभेत काय झालं, लोकसभेत आमचे अमोल कीर्तीकर होते. बरोबर. आता जय पराजय हे होत असतात. मी सुद्धा माझ्या काळामध्ये 5 निवडणुका लढलो. बरोबर. त्यातले 3 वेळा जिंकलो, 2 वेळा हरलो ना. मग मी जो पराभूत झालो 2 वेळा, तेव्हा असं खापर कोणावर फोडू का माझ्या सहकार्यांवर? असं नाही फोडता येत. ती जी काही जी कारणं वगैरे असतील त्यांचा अभ्यास आम्ही केलेला आहे आणि करतो आहोत. परंतु तो जो लोकसभेमध्ये सुद्धा अमोल कीर्तीकरांना गोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढी मतं कमी पडली तेवढीच कमी मतं समीर देसाईंना विधानसभेत सुद्धा कमी पडली. मग ह्याचं गणित कसं जुळवणार? म्हणजे ते जे अंतर आहे ना ते राहिलेलंच आहे. त्यामुळे त्याची कारणं, त्याच्यासाठी काय उपाय करायचे ते पक्ष म्हणून आम्ही करतो. परंतु आम्हाला खात्री आहे की जेव्हा मुंबई महापालिकेचा विचार येईल तेव्हा सर्वसाधारण गोरेगावकर हे गोरेगावातून जास्तीत जास्त शिवसेनेचे नगरसेवक निवडून देतील. आता अमोल कीर्तीकर यांचा विषय आला तर त्यांच्याबाबत त्यांची जवळपास म्हणजे विजय निश्चितच पकडला जात होता आणि तसा कौल पण येत होता गोरेगावमधून किंवा त्यांच्या भागातून. तर नक्की गणित कुठे बिघडलं की त्यांना पराभव, काही मतांनी पराभव त्यांना आम्हाला पण ते धक्का बसला ना. कारण ज्या मुंबईतून जागा निवडून येणार होत्या त्यांच्यापैकी ही अमोल कीर्तीकरांची जागा पक्की पकडलेली होती. परंतु ते यश नाही मिळालं. थोडक्या मतांसाठी हातातून निसटला तो विजय. पण आता आम्ही त्याची भरपाई करून देऊ आणि जनतेच्या सुद्धा मनात ती खंत आहे. बरोबर. आणि निश्चितच सहानुभूती आहे शिवसेनेबद्दल. त्या सहानुभूतीचा जनतेच्या मतांच्या रूपाने आम्हाला मिळणार. आणि ह्याच्यात बोलायचं झालं तर गोरेगावमध्ये आता जर 7 वॉर्ड आहेत त्यामध्ये म्हणजे काय होणार? म्हणजे मनसेसोबत तुम्ही जाणार? हे असं काही पक्क ठरलेलं नाही. अच्छा. शेवटी 2 पक्षांची युती जी आहे ते पक्षाचे जे वरिष्ठ आहेत, पक्षप्रमुख, तो निर्णय घेतात. बरोबर. त्यामुळे आमच्या बाजूने उद्धवसाहेब ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहेत, ते निर्णय घेतील. शिवाय आमची महाविकास आघाडी आहे ती राहणार की नाही, शिवाय मनसे बरोबर येणार की नाही. काही एक असा पण सूर आलेला आहे की सगळे पक्ष स्वतंत्रपणे मुंबई महापालिकेची निवडणूक लढणार. बरोबर. असंही होऊ शकतं ना. आणि ह्याचं एक छोटंसं कारण असं की महापालिकेचे जे वॉर्ड असतात हे वॉर्ड लढायला कार्यकर्ते खूप उत्सुक असतात. बरोबर. आणि कार्यकर्त्यांना असं वाटतं की जेव्हा नेते निवडणुकीला उभे राहतात लोकसभेच्या, विधानसभेच्या, तेव्हा आम्ही राबतो. बरोबर.
मग आता ही म्युनिसिपल वॉर्डची जी महापालिकेची निवडणूक आहे त्यावेळेला आम्हाला संधी मिळाली पाहिजे. बरोबर. प्रत्येक नगरसेवकाला. आणि ते सगळे वॉर्ड ते लढू शकतात, एवढी संख्या चांगली असते. बरोबर. आणि प्रत्येकाचा त्यासाठी दावा असतो. मग कुणाला हो म्हणायचं, कुणाला नाही म्हणायचं, त्यामुळे एकला चालो रे हे अशक्य नाही. बरोबर. याच पार्श्वभूमीवर दुसरा प्रश्न असा, पुढचा प्रश्न असा आहे की गोरेगाव मधला आपण विचार केला तर गोरेगाव मध्ये हे मराठी मतांचं विभाजन झालंय. बरोबर. आता तर 3 पक्षात झाले, मनसे, शिंदेची शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना. तर याचा फायदा कुठेतरी भाजपला होतोय का? बघा, मत विभाजन जे होतं कुठल्याही निवडणुकीत त्याचा विरोधी पक्षाला फायदा नेहमीच होत असतो. बरोबर. आणि मतं जर एकत्र पडली तर मग तो फायदा होत नाही. त्यामुळे हे गणित असंच चालतं. परंतु या वेळेला मराठी माणूस आपल्या मतांचं विभाजन होऊ देणार नाही. मागचे उदाहरणं बघितल्यानंतर आपली एवढी ताकद असताना आपण विभागले गेलो. बरोबर. आणि त्याचा फटका बसला. ह्याची जाणीव झाल्यामुळे आता असं विभाजन न होता एक गठ्ठा ही मतं आम्हाला पडतील असं आम्हाला खूप खात्री वाटते. पण त्यासाठी व तुम्हाला मनसे सोबत पाहू ना आता कसं काय करायचंय. म्हणजे काहीतरी होईल लवकरच एकंदरीत. आता एकंदर म्हणजे मराठी माणसांमध्ये महाराष्ट्रामध्ये याबद्दल खूप उत्सुकता आहे आणि तशी हवा आहे. बरोबर. प्रत्यक्ष काय होतं ते आता लवकरच कळेल. घोडा मैदान जवळ आहे आणि पक्षप्रमुख निर्णय घेतील. आता पुढचा प्रश्न असा आहे की पालघर साधू हत्याकांड यामध्ये जे मुख्य आरोपी होते त्यांनी आता बीजेपी मध्ये प्रवेश केला. तर या बीजेपीच्या राजकारणाला तुम्ही म्हणजे एक स्वार्थी राजकारण म्हणाल की नैतिकतेची दिवाळखोरी म्हणाल? तुम्हाला सांगतो, हे भाजपचं जे काही एकंदर राजकारण आहे ना हे फारच म्हणजे विचित्र आहे. इतक्या लोकांना त्यांनी आधी दोषी ठरवलं, आरोप केले. बरोबर. म्हणजे किती उदाहरणं सांगाय. अशोक चव्हाणांना आदर्श सोसायटीच्या ह्याच्यावरून किती त्यांनी केलं की हे काळबेरा आहे, हा भ्रष्टाचार आहे, आदर्शामध्ये यांनी खूप घोटाळा केलेला आहे, एवढे आरोप केलेले आहे ना. तर अशोक चव्हाणांना घेतलं ना, खासदार केलं स्वतःचं. बरोबर. असे सगळेच लोकांना त्यांनी, नेत्यांना आधी आरोप करून नंतर स्वतःमध्ये घेतलंय. तर हे भाजपचं असं एक वेगळं राजकारण आहे. आणि म्हणूनच काही ठिकाणी ते गुंड ज्यांना म्हणतात त्यांना स्वतःकडे घेतात. आधी गुंड म्हणून त्यांची संभावना करतात, नंतर आपल्यामध्ये घेतात. तर ठीक आहे, बघूया कसं काय होईल पुढे. लोक पण डोळे उघडे ठेवून बघत असतात. पण ते उघड्या ठेवण्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. कधी ना कधी होतो तो. बरोबर. कधी गफलत होते, मग कधी योग्य निर्णय मिळतो. अशा मध्येच योजना आल्या की लोक कुठे जावं असं लोकांना कळत नाही. तर पुढचा असा आहे प्रश्न साहेब की गोरेगावमध्ये जवळपास 20 कोटीचा जो भ्रष्टाचार झालेला, कागदपत्र, खोटी बनावटे कागदपत्र म्हणजे हे दाखवून, वॉर्डमध्ये कामं दाखवून जो घोटाळा झालेला, त्यावर आपण काय भूमिका घेतली आहे? खरं तर प्रशासनाने किंवा सरकारने याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही मागणी केली आहे की ह्याची चौकशी करा आणि जे कोणी दोषी असतील त्यांना समोर आणा, त्यांना शिक्षा झाल्या पाहिजेत. हे असं चालतं कारण हा जनतेचा म्हणजे करदाते, मुंबईचे करदाते हे आपल्या करातून जे काही योगदान देतात, जो निधी देतात, तो निधी कशासाठी आहे? मुंबईसाठी. मुंबईत पायाभूत सुविधा चांगल्या व्हाव्यात, चांगली सेवा मिळावी, कचरा नीट उचलला जावा, पाणी पुरवठा चांगला व्हावा, ह्या चांगल्या सुविधांसाठी हा पैसा दिला जातो. आणि त्याचा जर असा गैरवापर होत असेल आणि भ्रष्टाचार होत असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारला आणि मुंबई महापालिकेला सुद्धा हे लांछनास्पद आहे. त्यामुळे हा डाग लवकरात लवकर दूर करण्यासाठी त्याची चौकशी करावी, दोषी आहेत त्यांना शिक्षा द्याव्यात आणि पुढे असं काही होणार नाही ह्याचा बंदोबस्त करावा. यावर तुम्ही म्हणजे काही करणार आहात का, म्हणजे आंदोलन किंवा काही वगैरे? नाही, आमची पक्षाची मागणी आम्ही आहे तिचा पाठपुरावा करतोय. आम्ही रेटा लावलेला आहे की हा विषय सोडणार नाही आम्ही. तर साहेब आपण पुढच्या आपल्या सेगमेंटकडे वळूया. याच्यामध्ये मी काही तुम्हाला म्हणी सांगेन, ती म्हण बोलल्यावर तुमच्या नजरेसमोर पहिलं नाव कुठल्या व्यक्तीचं येतं ते तुम्हाला बोलायचं आहे. गरज सोरो आणि वैद्य मरो. राजकारणात हे नेहमीच होत असतं. तेच होतं, पण एक नाव आपल्याला कोण अशी व्यक्ती आहे राजकारणामध्ये? हे नेहमीच होतं की गरजेपुरतं दोस्त आणि नंतर मग द्यायचं सोडून. बरोबर. अशी कोण व्यक्ती आहे साहेब? म्हणजे नाव मला एका व्यक्तीचं कळलं तर.
असे अनेकांनी ह्याचे फटके खाल्लेत ह्या धोरणाचे. अच्छा. एक कुठलं नाव घेऊ? एखादं आपलं कुठलं तरी पटकन असं आलंच असेल नक्कीच नजरेसमोर. लक्षात येत नाही. ठीक आहे ठीक आहे, पुढचा घेऊया आपण. तेल गेले तूप गेले हाती राहिले दुपाटणे. बरोबर आहे की अनेक डाव टाकलेले असतात पण ते सगळेच फुकट जातात, असंच होतं. आणि भाजपच्या बाबतीत हे होतंय. म्हणजे भाजप म्हणायचंय तुम्हाला? हो, भाजप. ठीक आहे, पुढचं आहे नाव मोठे लक्षण खोटे. नाव मोठे लक्षण खोटे. ही जी मोठी मोठी आव आणून गेलेले आहेत, एकनाथ शिंदे, अजित पवार, ह्यांच्या मागे वलय कुठलं होतं? एकनाथ शिंदे कोणामुळे लोकांना माहीत झाले? ठाण्याच्या बाहेर त्यांना कोण ओळखत होतं? बरोबर. शिवसेना हे वलय होतं. बरोबर. पण ते गेले आणि आपला मोठेपणा दाखवला त्यांनी, पण ते काही लक्षण काही बरोबर नाही. अजित पवारांचं असं आहे, आपल्या काकांच्या पुण्याईवर आले ते पुढे आले आणि आता त्यांनी स्वतंत्र सुभा स्वतःचा उभा करायचा प्रयत्न केलेला आहे. पण नाव मोठे आणि लक्षण खोटे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार. बरोबर. तर पुढचं आहे तोंड दाबून बुक्क्याचा मार. तोंड दाबून बुक्क्याचा मार. भारतीय जनता पक्षामध्ये असे अनेक नेते आहेत की ज्यांना स्पष्ट काही बोलता येत नाही, परंतु त्यांना घडत असलेल्या गोष्टी सहनही होत नाहीत. अच्छा. सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. कोण अशी व्यक्ती? अनेक आहेत, अनेकामधला एक. चंद्रकांत पाटील. चंद्रकांत पाटील. कामापुरता मामा. कामापुरता मामा वेळोवेळी उभा केला जातो. कामापुरता मामा कोण आहे? कोणतरी असेल, पक्ष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, नेता असेल, कोणीही. आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्षाने अनेक नेत्यांना कामाला लावलं, परंतु नंतर जेव्हा संधी द्यायची वेळ आली ते त्यांना बाजूला टाकलं गेलं. कामापुरता मामा चंद्रशेखर बावनकुळे. म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे कार्यकर्ते कामापुरते मामा. माझा मागाशी एक प्रश्न राहिला की जेव्हा तुम्ही उद्योगमंत्री होतात तेव्हा तुमच्यावर अजित पवारांनी आरोप केला होता 31.500 एकर जमिनीचा, समथिंग 50 कोटीचा काहीतरी घोटाळ्याचा आरोप केलेला तुमच्यावर. आणि आता त्यांच्या मुलाच्या बाबतीत आता जो हे झालं त्यावर तुम्ही काय बोलाल? तो विषय वेगळा आहे, परंतु माझ्या बाबतीत मी तेव्हा अजित पवारांना सर्वांनाच आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं की ह्या आरोपाची चौकशी करा आणि मला तरी कळू दे कोणी काय केलंय. बरोबर. माझ्या खात्यात कोणी काही केलंय का? बरोबर. अगदी बिनबुडाचं असं काही बोलायचं म्हणून ते बोलले होते. काही पुढे नेला नाही विषय त्यांनी. मी तर आव्हान दिलं होतं, हे करा, तुम्ही सिद्ध करा. बरोबर. मी जर दोषी असेल तर मला त्याची शिक्षा मिळेल. बरोबर. पण त्यानंतर त्यांनी त्याच्यावर ब्र काढला नाही मी आव्हान दिल्यानंतर. मग आता त्यांच्या मुलांनी जे केलंय त्याच्यावर बघा ना, आता असं आहे की अजित पवार एक दरारा असलेले असे प्रकारचे नेते म्हणून त्यांचा परिचय. परंतु आपल्या घरातच आपला मुलगा एवढे करतोय, 400 कोटी रुपये किमतीची जमिनीचं हे करतोय आणि ते वडिलांना माहिती नाही. असं कसं होईल? त्यामुळे आता लोक पण एवढे भोळे नाही ना राहिले की त्यांनी ते सांगितलं आणि मला काही माहिती नाही ते. बरोबर. ठीक आहे ठीक आहे. तर आपला पुढचा सेगमेंट आहे प्रश्न जनतेचे. यामध्ये आम्ही एक पोस्ट टाकलेली फेसबुकवर आमच्या वॉलवर, तर त्यामध्ये जनतेतून काही प्रश्न आलेत ते मी आता तुम्हाला विचारणार आहे. पहिला प्रश्न आहे गणेश कल्याणकर भावसार यांच्याकडून आलेला. उद्धव साहेबांवर इतक्या खालच्या पातळीवर टीका होतात तर त्या टीकांना काउंटर का कोणी करत नाही? कोणी समोर येत नाही? प्रवक्ते फक्त पद घेऊन बसले आहेत. नाही, असं नाही की बिनबुडाचे काही आरोप केले जातात, त्यांच्या तोंडाला काय लागायचं? त्याला काय आधार आहे का? पुरावे आहेत का? आम्ही त्यांना सांगतो ना, तुम्ही जे आरोप करताना त्याचे काही पुरावे द्या, त्याला काही ते आधार द्या, म्हणजे त्याची त्यांनी चौकशी तरी करते. काही कोणी उठतो आणि बोलतो याला काही अर्थ नाही. त्यामुळे ह्या अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. जनतेला उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांचं मुख्यमंत्री पदावर त्यांनी केलेलं कार्य हे माहीत आहे की ज्याची दखल केंद्र सरकारने, मुंबई उच्च न्यायालयाने, सर्वोच्च न्यायालयाने घेतली त्यावेळेला करोनाच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आणि महाराष्ट्राचे उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव झाला. अशा मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव साहेबांवर बेछूट
काही जर गोष्टी बोलल्या जात असतील तर मला वाटतं जनता ते ऐकणार नाही. पण असा एक रोष होता ना की उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पद का घेतलं? घेतलं नुसतं नाही तर जेवढा काही काळ त्यांना मिळाला त्या काळामध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलं. मी तर म्हणतो की करोना महामारीचा जो काळ आला होता त्या काळामध्ये उद्धव साहेबांनी आपल्याकडे साधनसामुग्री नव्हती, तयारी नव्हती. म्हणजे ICU बेड फार थोडेसे होते महाराष्ट्रामध्ये. ते उद्धव साहेबांनी 15 दिवसामध्ये 6,000 ICU बेड महाराष्ट्रात तयार केले. म्हणजे 100 सुद्धा जिथे असतील की नसतील तिथे 6,000 बेड तयार केले. डॉक्टर नर्सेस हे जे आपल्याकडे नव्हते ते केरळपासून सगळीकडे संपर्क साधून ती व्यवस्था केली. औषधांची कमतरता पडू दिली नाही आणि कोणीही रुग्ण दुर्लक्ष करून राहणार नाही याची खबरदारी घेतली. सगळ्यांना एक आधार दिला. त्यांचं त्यावेळेला जे फेसबुक लाईव्ह जे व्हायचं एक सगळं कुटुंब घरामध्ये TV समोर बसून ऐकायचे की नाही आपल्या कुटुंबाचा एखादा प्रमुख आपल्याला जसं मार्गदर्शन करतो, धीर देतो, तशी जाणीव व्हायची. इतकं त्यांनी महाराष्ट्राला सांभाळलं एका पालकासारखं. केवळ मुख्यमंत्री नाही, पालक एखादं आपलं कुटुंब सांभाळतो त्याप्रमाणे उद्धव साहेबांनी अत्यंत बिकट आणि भयभीत झालेल्या जनतेला धीर देणारं असं ते नेतृत्व केलं. तेव्हाच त्यांना महाराष्ट्रातल्या जनतेनेच कुटुंब प्रमुख हे नाव दिलं होतं. ठीक आहे, दुसरा प्रश्न आहे मकरंद शिरसाट यांच्याकडून. त्यांना फक्त एवढं विचारा, ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून जे शिवसेना सोडून गेले, खरंच असं असेल तर तुम्ही का नाही गेलात, आणि नसेल तर जे सोडून गेलं त्यांचं भवितव्य काय? ज्येष्ठ सदस्य आहात म्हणून त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे. मला काय सोडून जाण्याचा प्रश्नच नाही. बाळासाहेबांचे मार्गदर्शन आम्ही पहिल्यांदा कुठे बघितलं, ऐकलं? मातोश्रीमध्ये. बरोबर. आज उद्धव साहेब सुद्धा त्याच मातोश्रीमधून कार्य करतायत, सूत्र हलवतायत. बरोबर. आणि त्यामुळे परंपरा सुटलेली नाही. आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की बाळासाहेबांनी ज्या तळमळीने महाराष्ट्राची सेवा केली तीच तळमळ उद्धवजींमध्ये पण आहे. त्यामुळे त्यांना सोडून जाण्याचा किंवा दुसरीकडे कुठेतरी बघण्याचा आम्हाला काही गरज वाटत नाही. मला तर असं वाटतं की आजच्या या घडीला महाराष्ट्राचं पूर्ण हित लक्षात घेणारा जर एकमेव नेता असेल तर ते उद्धवसाहेब ठाकरे आहेत. बाकीचे कोणी महाराष्ट्राला न्याय देऊ शकणार नाही. तिसरा प्रश्न आहे अशोक गेवाडे यांच्याकडून. श्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा का दिला? राजीनामा दिला नसता तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. बरोबर. हा एक वादग्रस्त प्रश्न झालाय. अनेकांना असं वाटतं की त्यांनी ते सोडायला नको होतं. कोर्टाकडून पण तसं झालं ना की त्यांनी राजीनामा दिला नसता तर मे बी सत्ता राहिली असती. खरी गोष्ट आहे. आता जे होऊन गेलेली घटना आहे, आता त्याला आता काय बोलायचं? त्यांना त्यावेळेला असं वाटलं की आपण आपल्याला जेवढं आहे तेवढं काम करावं. बाकी काय झालं होतं, मुख्यमंत्री पदाची जबाबदारी घेतल्यानंतर जे काही काळ ते होते मुख्यमंत्री, त्या संपूर्ण काळामध्ये पक्ष संघटनेकडे आपलं दुर्लक्ष झालं असं त्यांना वाटायला लागलं. की शिवसेना पक्ष म्हणून शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी ह्यांच्या सगळ्या समस्यांना मी वेळ नाही देऊ शकलो, ह्याची त्यांना कुठेतरी एक टोचणी लागली. आणि म्हणून हे सगळं झालं. म्हणून त्यांनी ते म्हटलं जी बाळासाहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती शिवसेनेची. बरोबर. त्यामुळे ते शिवसेनेच्या जबाबदारीकडे पुन्हा लक्ष देण्यासाठी मुख्यमंत्रीपद गेलं तरी चालेल. बरोबर. पण तो फसला निर्णय असं थोडं म्हणजे ते झालं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे गेवाने गजानन यांच्याकडून. उद्धव साहेब यांचा काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय योग्य होता का? हा फार मोठा वादग्रस्त प्रश्न आहे. अनेक बाळासाहेबांच्या काळापासून प्रत्येक वेळेला काँग्रेसला विरोध आलं. हे का झालं? परंतु भारतीय जनता पक्षानं हे भाग पाडलं आणि ह्याचं मी त्याचा साक्षीदार आहे की ज्या वेळेला हे अमित शहा आणि उद्धव साहेब यांची एकत्र चर्चा झाली होती निवडणुकीच्या पूर्वी मातोश्रीवर, त्याला मी साक्षीदार आहे. अच्छा, तुम्ही तिथे होता? हा, होतो. काही गोष्टी त्यांनी एका खोलीमध्ये केलेल्या, त्या सगळ्या नाही ऐकल्या. बरोबर. परंतु जे काही सामायिक आम्हाला कळलं त्या नेत्यांमध्ये मी एक आहे. तर त्यावेळेला असं दोघांनी मिळून सांगितलं होतं की इथून पुढे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना महाराष्ट्रामध्ये
बरोबरीचे भागीदार म्हणून राहतील. अच्छा पुढची सगळी सत्ता आहे ती आम्ही अर्धी अर्धी वाटून घेऊ. अच्छा 2.5 वर्ष. अर्थातच आता मुख्यमंत्रीपदी येत नाही का त्याच्यात. बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला अपेक्षा अशी होती की ठीक आहे त्यांच्या जागा जास्त आल्या त्यामुळे पहिला मुख्यमंत्री त्यांचा झाला पाहिजे. पण त्यांनी तेव्हा स्पष्ट करायला पाहिजे होतं की आमच्या जागा जास्त आलेल्या आहेत त्यामुळे आमचा मुख्यमंत्री प्रथम होईल परंतु 2.5 वर्षानंतर आम्ही शिवसेनेला देणार. हे जर दिलं असतं तर खेळीमेळीच्या वातावरणात सगळं चाललं असतं. बरोबर. युती तुटण्याचा प्रश्न युती तुटलीच नसती. बरोबर. परंतु भारतीय जनता पक्षाने प्राधान्य सत्तेला दिलं. अच्छा. युती किंवा मैत्रीला दिलं नाही. पण भाजप म्हणजे असं एक जनतेतून येतं की भाजप जी महाराष्ट्रात वाढली आहे ती फक्त शिवसेनेमुळे वाढली आहे, बाळासाहेब यांच्यामुळे वाढलेली आहे. त्याला मी साक्षीदार आहे. कारण बघा जेव्हा विलेपार्लेची पोटनिवडणूक झाली आणि डॉक्टर रमेश प्रभू हे तेव्हाचे महापौर हे आमदार म्हणून निवडून आले. 9 पक्ष विरोधात होते आणि एकटी शिवसेना लढली. बरोबर. आणि बाळासाहेबांनी ती जागा जिंकून घेतली. तेव्हा प्रमोद महाजन बाळासाहेबांना भेटायला आले. अच्छा. आणि बाळासाहेबांचं अभिनंदन करताना ते म्हणाले का मी त्यावेळेचा साक्षीदार होतो तिथे की बाळासाहेब हिंदुत्वाच्या विषयावर लढून जिंकलेली ही पहिली जागा आहे. बरोबर. आणि म्हणून मी तुमचं अभिनंदन करायला आलेलो आहे. नुसती लढले नाही लढून जिंकले. बरोबर. आणि प्रमोद महाजन यांनीच दिल्लीमधल्या भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींना हा मुद्दा पटवून दिला की हा आता हिंदुत्वाचा विजय सुरू झालाय आणि अशा वेळेला आपण शिवसेनेच्या बरोबर राहिलं पाहिजे. आणि तिथून ती युती सुरू झाली. बरोबर. आणि आता काँग्रेसने वेगळा एकटाच लढण्याचा निर्णय घेतलाय 2 दिवसापूर्वी ना काहीतरी. उलट मला म्हणजे मी पक्ष काय करेल पक्षप्रमुख निर्णय घेतील तो आम्ही फॉलो करू तो नाही मुद्दा. पण मला वैयक्तिक असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात ती ग्रामपंचायती नगरपालिका महापालिका ह्या सर्वसाधारण कार्यकर्त्याला मोठी संधी असते. बरोबर. तो आमदार खासदार म्हणून नेत्यांना निवडून देतो पण हा कार्यकर्ता स्वतः कधी स्वतःसाठी करणार काम तर त्याला ह्या नगरपालिका महापालिकांमध्ये नगरसेवक होणं त्याच्या आवाक्यातलं आहे. सोपं आहे. तो होऊ शकतो काम देऊ शकतो करू शकतो योगदान देऊ शकतो. आणि म्हणून ह्या निवडणुका जेव्हा युतीमध्ये लढल्या जातात तेव्हा थोड्या जागा सोडाव्या लागतात थोड्या जागा लढता येतात. मग ज्या जागा सोडल्या तिथले कार्यकर्ते नाराज होतात की आमची संधीच गेली. बरोबर. हे सगळ्या पक्षांमध्ये होतं फक्त शिवसेनेत नाही सगळीकडे. म्हणून मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ना त्या प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लढाव्यात. आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी. काय होईल ते होईल. आणि समविचारी पक्ष आहे ते निवडणुकीनंतर एकत्र येऊन सत्ता करते. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे शैलेश मोरे यांचा. दरवेळी निवडणुकी आल्या की प्रचाराच्या दरम्यान आनंद दिघे यांच्या मृत्यूचे प्रकरण आणि बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव साहेबांकडून कसा त्रास दिला गेला याबाबत जास्त चर्चा केल्या जातात. तर नक्की खरं काय? बघा तुम्ही जो प्रश्न विचारला त्यातच ते आलं की फक्त निवडणुकीतच हे काय येतं. ते तर आहे पण ते लोकांपर्यंत जाणं ह्या गोष्टींमध्ये जर काही तथ्य असतं त्या निवडणुकीनंतर सुद्धा लोकांनी लावून धरलं असतं ना मग का सोडून का देतात. तेव्हा निवडणूक प्रचारात फायदा व्हावा ह्याच्या खेरीज त्यामध्ये काही दम नाही काहीच अर्थ नाही. मग हे एकनाथ शिंदे आहेत हे आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करतायत का जास्तीत जास्त? बरोबर आहे. कारण ते त्यांची जी संघटना ते चालवत आहेत किंवा त्यांचा गट जो आहे तोच फक्त आनंद दिघेंचं ते चित्र लावतो. बरोबर. बाकी कोणी नाही. कारण आनंद दिघे हे आम्हाला आदर आहे त्यांच्याबद्दल. तुम्ही त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असाल ना शिवसेनेमध्ये की वयाने तर नक्कीच. परंतु आनंद दिघेंचं काम खूप मोठं होतं आणि माझे चांगले मित्र होते आणि मला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. परंतु ते ठाणे जिल्ह्यापुरतेच होते. बरोबर. ठाण्याच्या बाहेर त्यांचा काही संपर्क वगैरे विशेष नाही. ते जायचे नाही. म्हणजे मला स्वतःला माहिती आहे की माननीय बाळासाहेबांनी उद्धव साहेबांनी मी सुद्धा त्यांना अनेक वेळा इतर जिल्ह्यांमध्ये तुम्ही शिबिरं घेतली पाहिजे तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे पक्ष वाढवायला मदत केली. ते म्हणाले मी ठाणे सोडून कुठेही जाणार नाही. इतकी त्यांची ठाण्याशी बांधिलकी होती. मग आत्ताच्या ठाण्यात आणि तेव्हाच्या ठाण्यात काय फरक वाटतो? एकनाथ शिंदेचा ठाणा आणि आनंद दिघेचा ठाणा. हे बघा एकनाथ शिंदे हे संधी साधू आहेत. आनंद दिघेंना किती संधी होती पण त्यांनी घेतली नाही ना. बरोबर. कुठली निवडणुकीचं तिकीट मागितलं नाही. निवडणूक लढणार नाही हा त्यांचा पण होता. एकनाथ शिंदे करतील असं? मग
तर त्यांनी आनंद दिघेंची जी प्रतिमा आहे, जी त्यांचं वलय आहे, त्याचा फायदा मिळावा एवढंच बघितलंय. बरोबर आहे. तर आपला पुढचा सेगमेंट आहे रॅपिड फायर. त्यामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन, त्याचे पर्याय देखील देईन. त्या पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडून सांगायचा आहे. तर पहिला आहे, एकनाथ शिंदेनी केलेल्या बंडखोरीनंतर तुम्हाला सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा खेद झाला? उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला याचा, की शिवसेना चिन्ह गेलं याचा, पक्षाचं चिन्ह गेलं याचं? पक्षाचं चिन्ह गेलं ह्याच्या फार वेदना झाल्या, याचा खेद आहे, खंत आहे. ठीक आहे. पुढचं आहे, आज बाळासाहेब ठाकरे हयात असते तर त्यांनी उद्धव साहेबांना काय सल्ला दिला असता? कोणाशीही युती करू नको, निष्ठेची माणसं जपून ठेव. निष्ठेची माणसं जप, हे सांगितलं असतं. पुढचं आहे, भाजप सोबतची युती तोडणे हा महाविकास आघाडी करणे या दोन्हीपैकी सर्वात मोठी राजकीय चूक कोणती होती? भाजप सोबत युती तोडणे की महाविकास आघाडी सोबत जाणे? ह्या दोन्ही गोष्टी चुका आहेत असं मानत नाही मी. ह्या राजकीय घटना आहेत. अच्छा. कोणतीही युती किंवा आघाडी ही अशी परमनंट नसते, कायमस्वरूपी नसते. त्यात बदलही होतच असतात. त्यापर्यंत बदल झालाय वेळेला, त्यावेळच्या स्थानिक त्यावेळच्या राजकारणात. बरोबर. पुढचं आहे, अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी उद्धव ठाकरेंना राजकीय धोका म्हणून तुम्ही कोणाला जास्त गंभीर घेता? त्यांनी पाठीत खंजीर खुपसला ते एकनाथ शिंदे जास्त धोकादायक आहे. कारण कसं आहे की समोरचा जो उघड शत्रू असतो ना, तो परवडतो. बरोबर. पण आपल्यातला जो असतो असतनिता निखारा हा परवडत नाही. पण त्यावेळेला जेव्हा बंडखोरी झाली त्यावेळेला अनेक नेते, रामदास कदम झाले, अक्षरशः रडून रडून बोलत होते की मी उद्धव साहेबांना सोडणार नाही. बरेच असे नेते होते. पण दुसऱ्या क्षणाला असं दिसलं की ते तिकडे गेले. मग नक्की काय घडत होतं त्यावेळेला? बघा, असं आहे की त्यावेळेला म्हणजे ती तात्कालिक भावना होती त्यांची. त्या भावनेपोटी असे बोलत. मलाही माहिती आहेत, काही लोकांना फार वाईट वाटत होतं आणि ते पुन्हा पुन्हा सांगत होते की आम्ही तुम्हाला सोडणार नाही. बरोबर. ज्यांना जायचं ते गेले, आम्ही नाही जाणार. तेच लोक गेले. कारण मग शेवटी दिसत आहे ना की आता ह्यांचं सरकार स्थापन होतंय आणि भारतीय जनता पक्षाचा ह्यांना पाठिंबा आहे आणि हे सरकार दीर्घकाळ चालणार आहे. मग आता त्याचा लाभ आपल्याला असं उन्हात उभं राहावं लागेल. बरोबर. उद्धव साहेबांबरोबर. त्यापेक्षा तिकडे सावलीत जाऊ आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल, त्यापेक्षा सत्ता बरी. पुढचं आहे, अजित पवार यांच्या मुलाचा भूखंड घोटाळ्याच्या आरोपावर सर्वात आधी स्पष्ट भूमिका कोणी घ्यायला हवी होती? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की अजित पवार? पहिली गोष्ट म्हणजे अजित पवारांनी, कारण त्यांच्याकडे बोट दाखवलं जाते. बरोबर. आणि अजूनही त्यांचा जो काही खुलासा आहे तो लोकांना पटलेला नाहीये. तेव्हा त्यांनी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती आणि मग मुख्यमंत्री. आता हे दोन नाव आहेत, त्यापैकी एक तुम्हाला निवडायचं आहे. अमोल कीर्तीकर की गजानन कीर्तीकर? अमोल कीर्तीकर. थोडक्यात सांगाल थोडंसं की का म्हणून? निश्चितच की बघा, वडील जरी गेले तरी सुद्धा मुलाला असं प्रामाणिकपणे वाटलं की ज्या पक्षाने आपल्याला आधार दिला, वाढवलं, आपण इतकी प्रगती करू शकलो, त्या पक्षाला नाही सोडायचं. ही जी प्रामाणिकपणाची भावना आहे ना, तिचं मोल मोठं आहे आणि म्हणून अमोल कीर्तीकरांची वाटचाल पक्की आहे. गजानन कीर्तीकर जसे गेले शिंदे गटामध्ये, तसा तुम्हाला फोन वगैरे त्यावेळेला किंवा आत्ता तरी देखील ऑफर्स वगैरे येतात का की या तुम्ही? नाही. एक मात्र सांगतो की ती जी काही झाली होती घडामोड, त्या घडामोडीच्या सुरुवातीपासून आज ताकद मला कुठल्याही नेत्याने, विरोधी पक्षातल्या किंवा भारतीय जनता पक्षातल्या कोणीही तुम्ही येता का आमच्याकडे असं विचारलेलं नाही. अच्छा. म्हणजे त्यांना माहिती आहे तुमची निष्ठा ठाकरेंकडेच आहे. असेल काय? मी तुम्हाला आता काही वाक्य सांगेन किंवा एक नाव सांगेन, ते बोलल्यावर तुमच्या नजरेसमोर पहिले येणारं वाक्य किंवा शब्द काही येईल ते तुम्हाला बोलायचंय. लाडकी बहीण योजना हे एक म्हणजे गाजर दाखवलेलं आहे. गाजराची पुंगी आहे ती. अच्छा. असं कुठल्याही सरकारला असं करता येत नाही. आताच बघा ना, आता लाडक्या बहिणी योजनेचे पैसे देताना नाकीनऊ येत आहेत आणि त्यामुळे नवीन योजना येत नाहीत. म्हणजे जनतेचं नुकसान होतंय. जर काही चांगल्या कल्पना, चांगल्या योजना, चांगल्या गरजा निर्माण झाल्या असतील, त्यासाठी आता पैसे नाहीत, खडखडाट झाला. त्यामुळे असं वारेमाप असं काहीतरी मतांसाठी घोषणा करणं हे गैरच आहे. मग काय वाटतं, योजना चालू राहील दीर्घकालीन की नाही चालू शकत?
नाही चालू किती शकत. काळ टिकू आता त्यांचे बघा, स्वतःच्या पक्षातले आघाडीतले अर्थमंत्री म्हणून अजित पवारच सांगतायत की तिजोरीवर ताण आलाय. बरोबर. हा, मग हे कसं चालणार आहे? असं नाही चालू शकत. त्यावेळेला काय मतांसाठी काही निर्णय घ्यायचा आणि काही करायचं, आपल्या राज्याची जबाबदारी आपल्याकडे, अनेक चांगली कामं, अनेक योजना, शेतकऱ्यांची कामं, ही नाही ते अडकतील. पण त्या योजनेचा त्यांना चांगलाच फायदा झाला. ते तात्पुरता झाला. ठीक आहे. पुढचं आहे देवेंद्र फडणवीस. एक चतुर राजकारणी आहेत. अच्छा. आणि उद्धव ठाकरे हे आजच्या घडीला तरी महाराष्ट्रामध्ये समतोल विचार करणारे नेते. रवींद्र वायकर. संधी साधू. निवडणूक आयोग नख आणि दात नसलेला वाघ झालेला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद. पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी ते भूषवावं अशी महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा स्पष्टपणे जाणवते. एकनाथ शिंदे. आताच भाजपने त्यांचे पंख कापायला सुरुवात केलेली आहे. काही दिवसानंतर एकनाथ शिंदे हे राजकारणात होते ह्याचं लोकांना आठवण करावी लागेल. त्यांना भाजपने आता जागेवर आणलेलं आहे. हळूहळू त्यांना किनाऱ्याला केलं जाईल. मग भविष्यात समजा आता छोट्या मोठ्या अशा चर्चा होतात की उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शिंदेची शिवसेना छोट्या मोठ्या भागामध्ये एकत्र लढणार, अशा चर्चा सुरू आहेत महाराष्ट्रात. तर भविष्यात एकनाथ शिंदे जर आले, त्यांची गरज नाही ना. बाळासाहेबांनी स्थापन केलेली शिवसेना आणि त्याचे नेते उद्धवसाहेब ठाकरे हे जनतेला पूर्णपणे माहीत असल्यामुळे आता शिंदेबरोबर नकळत किंवा भ्रम होऊन गेलेले जे लोक आहेत ते आता परत येत आहेत. बरोबर. उद्धव साहेबांच्या पक्षामध्ये, संघटनेमध्ये, या मूळ शिवसेनेमध्ये असे बरेच त्यांचा भ्रमनिराश झाला, ते परत येत आहेत. त्यावेळेला ते कदाचित गोंधळून गेले असतील. तो गोंधळ आता दूर झाला. पुढचं आहे शिवसेना भवन. शिवसेना भवन हे लाखो शिवसैनिकांसाठी मंदिर आहे. गोरेगाव विधानसभा. गोरेगाव विधानसभा आज काही झालं असलं तरी सुद्धा गोरेगावकर जे मतदार आहेत, नागरिक आहेत, ते सुभाष देसाई हे गोरेगावचे आमदार म्हणून जो ठसा उमटवलेला आहे तो ठसा त्यांना चांगल्यापैकी आठवतो. आणि म्हणून पुन्हा एकदा इथे शिवसेनेचा आमदार व्हावा अशा प्रकारचे वातावरण आहे. ठाकरे बंधू एकत्र आले, भेटले, एकत्र वाटचाल पुढे करावी. संजय राऊत हे खरोखर पक्षाची बाजू कशा पद्धतीने मांडावी याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे अनेक पक्षांचे प्रवक्ते असतात, परंतु संजय राऊत यांनी सगळ्यांना फिक्के करून टाकलेले आहे. इतकं त्यांचं प्रभावी अशा प्रकारचं सगळ्या गोष्टींची विषय मांडण्याची पद्धत आहे. ठीक आहे. धन्यवाद साहेब, तुम्ही खूप छान अशी प्रश्नांची उत्तरं दिलीत. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि महानगरपालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.